सिद्ध भगवंतांचे आपण काय पाहत आहोत? 8 कर्मांच्या भावामध्ये 8 गुण प्रगट झालेले आहेत. मग ते सांगत आहेत इथं काय? अनंत काय ज्ञानार कर्माच्या अभावामध्ये अनंत ज्ञान, दर्शनावरण कर्माच्या अभावामध्ये अनंत दर्शन, मोहनीय कर्माच्या अभावामध्ये अनंत सुख आणि अंतराय कर्माच्या अभावामध्ये अनंत विजय. एवढं तर सोपं आहे. घाती कर्म लक्षात ठेवायला काय अवघड? आता थोडंसं काय ना ठेवायचं लक्षामध्ये, आघाती कर्मांच्या थोडीशी आहे ना. नामकर्माच्या अभावामध्ये आहे ना तर सूक्ष्मत्व, ठीक आहे ना. गोत्रकर्माच्या अभावामध्ये कोण कमी पण होत नाही, जास्त पण होत नाही, अगुरु लघुत्व, ठीक आहे ना. कसं लक्षात ठेवायचं समजलं ना. गोत्र म्हणजे उच्च गोत्र, नीच गोत्र, कोण कमी पण नाही, जास्त पण नाही, असं अगुरु लघुत्व. समजलं का नाही? त्यानंतर मग पुढं काय राहिलं? आयुकर्माच्या अभावामध्ये अवगाहनत्व, ठीक आहे. आणि राहिलं वेदनीय कर्म. वेदनीय कर्माच्या अभावामध्ये अव्याबाधत्व. आता कुठली बाधा नाही ना. वेदनीयमध्ये बाधा आहे का नाही? भले 7 वेदनीय जरी असला तरीसुद्धा कसं आहे? बाधा सहित आहे का नाही? सपरम बाधा सहितम विच्छिन्नम बंध कारण विषमम. घटक. तर त्यापैकी सांगितलं वेदनीय कर्मसुद्धा काय आहे सांगितलं? त्याने उत्पन्न झालेलं जे सुख आहे, त्याने उत्पन्न झालेलं जे सुख आहे ते सुद्धा कसं आहे? बाधा सहित आहे ना. वेदनीय कर्माचे इंद्रियजनित सुख कसं आहे? बाधेने सहित आहे का नाही? अडथळा येणार का नाही येणार? असं होतच नाही की अडथळा येत नाही. आपल्याला वाटतंय काय? चला आता मी काय घेतलं? नवीन मोबाईल घेतला, नवीन गाडी घेतली, अडथळा येणार नाही का? येतेच. काय कालांतरानं काय होईना, काय ना काय तर कुठं काय तर खराब होते, काय तरी बंद पडतंय, काय तरी घडतेच का नाही? काय नवीन टी व्ही घेतला, काय नवीन काय पण असू द्या, 9चे 9 दिवस असतात, आहे का नाही? पण परत नंतर येते का नाही? बाधा आहे का नाही? आहेच. लाईट पाहिजे, इंटरनेट पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, काय सगळ्या गोष्टी त्यामध्ये बाधा आहे. आणि सगळं जरी असलं तरी ॲडव्हर्टाईज येते मध्येच. सांगायचा उद्देश एवढाच, बाधा सहित आहे. इंद्रिय सुख 7 वेदनीय, म्हणून तिथे सांगितलं अव्याबाध गुण प्रगट झाला. आता खऱ्या सुखाचा आनंद घेत असताना कोणतीही बाधा येणार नाही. असं 8 कर्मच्या अभावामध्ये 8 गुण प्रगट झाले. लक्षात राहील का? प्रयत्न तर करूया. 4 तर सोपे आहेत. 4 सोपे आहेत का नाही? 4 फक्त लक्षात ठेवायचे आहेत. आता खाली न बघता प्रयत्न करूया. ज्ञानान कर्माच्या अभावात जमल तेवढं सांगा. दर्शनावरण कर्माच्या अभावात अनंत दर्शन. मोहनीय कर्माच्या अभावात सुख. सांगितलं नाही? मोहनीय सुख घटलं होतं का नाही काल? हां. आणि अंतराय कर्माच्या अभावात अनंत वीर्य. हे 4 तर सोपं आहे. आता खालचे 4, ठीक आहे. तर खालच्या 4मध्ये काय? आता आपण ओळीनं जाऊया. वेदनीय कर्माच्या अभावात अव्याबाध सुख. वेदनीय कळलं का नाही? बाधा लक्षात ठेवायचं. अव्याबाध सुख, ठीक आहे ना. सुख नाही नुसतं अव्याबाधत्व आहे. सगळंच सुख ज्ञान वगैरे सगळं अव्याबाधच आहे. कळलं का? तर मग वेदनीयच्या अभावात अव्याबाध. आयुकर्माच्या अभावात अवगाहनत्व. अवगाहन समजतंय? है ना. त्यानंतर नामकर्माच्या अभावात सूक्ष्मत्व, है ना. आणि गोत्रकर्माच्या अभावात
काय का उच्च पण नाही, नीच पण नाही, कमी जास्तपणा नाही, अगुण लघुत्व, असे हे 8 गुण प्रगट झाले आहेत. ठीक आहे. पुढं आता 489 पॉईंट पान नंबर 254 नाही झालं की 256 पानावर आहे. 492 माझं एक पान कसं काय इकडे झालं. 256 पानावर 492 अनंत ज्ञानादि अनंत चतुष्टय के धारक सिद्ध भगवान यैर्दुःखानि समाप्नुवन्ति विधिवत् जानन्ति पश्यन्ति नो वीर्यं नैव निजं भजन्त्य सुहृतो नित्यं स्थिता संस्कृतो कर्माणि प्रहतानि तानि महता योगेन यैस्ते सदा सिद्धा नित्यचतुष्टयामृतसरे नाथा भवेर्युनम् जिनसे जीव विविध दुख सहते दुर्धर ज्ञान योग के द्वारा जिनने उनका नाश किया नित्य अनंत चतुष्टय अमृत सागर सिद्ध नहीं. हाँ खूब छान बघा. संसार में जिन कर्मों के निमित्त से संसारी जीव नाना प्रकार के दुखों को सहन करते हैं तथा वास्तविक रीति से पदार्थों के स्वरूप को न तो जानते हैं न देखते हैं, जिन कर्मों की कृपा से जीव सामर्थ्य को भी प्राप्त नहीं करते हैं, उन कर्मों को जिन्होंने दुर्धर ध्यान के द्वारा जड़ से नष्ट कर दिया है, ऐसे वे सिद्ध भगवान क्या अनंत विज्ञान आदि अनंत चतुष्टय रूपी अमृत नदी के स्वामी अर्थात अनंत चतुष्टय के धारी नहीं है, अर्थात अवश्य ही है. कळलं का नाही? इथे त्यामध्ये दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. कळलं का? दोन्ही म्हणजे काय सांगितलेलं आहे? संसारी जीव काय सांगितलं? ज्या कर्माच्या निमित्ताने काय होतात, अनेक प्रकारचे दुःख सहन करतात आहे ना, आणि वास्तविक आपल्या स्वरूपाला ओळखू शकत नाहीत. कशामुळं? कर्मोदयवश. कर्माचे उदय ना असत असतात ना, जो कर्माचा उदय तसेच भाव करतात. हास्य कर्माचा उदय आला हसायचं आहे ना, रती कर्माचा उदय आला रती करायची. ज्या कर्माचा जो उदय येईल तशानुसार करतातच ना सारखं. थांबलेत कुठं? थांबलेत. पण जेव्हा ह्या जीवाला शास्त्र समजतंय, जेव्हा ह्या जीवाला तत्वज्ञान समजतं, मग आता कर्माच्या विरुद्ध तो काय करतोय? लढा द्यायला सुरू करतो. कळलं का नाही? म्हणून नेहमी उदाहरण देत असतो इंग्रजांचं आहे ना. इंग्रज किती होते भारतामध्ये? इंग्रज किती होते? हां थोडे शेकडोने आहे का नाही. भारतीय किती होते? करोडोमध्ये. संख्या म्हणतोय हो तुम्हाला, आहे का नाही. पण राज्य केलं का नाही? राज्य केलं की नाही? हां किती वर्ष केलं? 150 वर्ष राज्य केलं नाही. तसं आपलं आहे. कर्म किती आहेत? कर्म किती आहेत? संख्येच्या अपेक्षेने विचारतंय. असंख्या घटवलं मी खूप वेळा आहे ना. आपले गुण किती आहेत? आहे का? किती मोठा फरक आहे का नाही?
पण राज्य करतात का नाही? किती वर्ष झालं? अनाधिकाळ. मग आता जर कळलंय तर त्याच्या विरुद्ध चळवळ करायला लागते, आहे का नाही? आता आम्ही कर्माचं काहीही वापरणार नाही, स्वदेशी वापरा, बरोबर का नाही? चळवळ कशी होती, आहे का नाही? त्यांचं काय ऐकायचं नाही, त्यांचं काय वापरायचं नाही, बरोबर का नाही? आणि त्यांना फक्त एकच सांगायचं, काय? चले जाओ, चले जाओ, चले जाओ. कळतंय की नाही? आपल्याला पण तेच, आपल्याला आपली शक्ती ओळखायची. मग जेव्हा मग ते गेले, पण जाणं भाग पडलं का अख्खा देश त्यांच्या विरोधात होता. अजून किती राज्य करणार? मेले असते का नाही इथं राहिले असते तर? काय विचारतंय? हां, तसं आहे. मग अख्खे अनंत गुण जर त्यांनी बंड पुकारला, काय कर्मांना, चले जाओ, चले जाओ, चले जाओ, जाणार का नाही जाणार? जाणार. पण जोपर्यंत आपण आपलं काय समर्पण करून टाकलंय कर्माच्या पुढे, तोपर्यंत कर्म राज्य करणार. आणि म्हणून तिथं सांगितलं काय की संसार में जिन कर्मों के निमित्त से संसारी जीव नाना प्रकार के दुखों को सहन करते हैं तथा वास्तविक रीति से पदार्थों के स्वरूप को न तो जानते हैं न देखते हैं. कळलं का? इथं बाकीच्या गोष्टीमध्ये पराधीनता वाटते, पण कर्माची पराधीनता वाटते का आपल्याला? काय बाकी कोणी आपल्याला ऑर्डर सोडली, ए एवढं कर रे, मग काय वाटते? घरामध्ये कोणी आपल्याला ऑर्डर सोडली, काय असं करा, मग काय वाटते? पराधीनता वाटते का नाही? मलाच काय सांगताय, तुम्हाला करायला काय होतंय? सारखं सारखं मीच काय? हां, आलटून पालटून करायला पाहिजे का नको? काय विचारतंय? कोणी पण असो, घरामध्ये काय नवरा असेल, नाही तर मुलगा असेल, किंवा अजून कोणी पण असू द्या, सहन होत आहे का? तिथं आपल्याला दुसऱ्याची पराधीनता किंवा दुसऱ्याच्या अंडर काम करायचं म्हणल्यानंतर कसं होतंय? कसं वाटतंय? त्रास वाटतोय का नाही? मला माझी स्वतंत्रता पाहिजे, आहे ना? पण इथं कर्माची पराधीनता वाटते का? कर्माची पराधीनता का वाटत नाही? आहे ना? नाही, मी कर्मानुसार नाही वागणार. कर्म किती पण म्हणू द्या, आणि कर्म लगेच म्हणतं. विषय भोगताना म्हणतंय का? काय विषय भोगताना म्हणतंय का? 2 तास झाले, 3 तास झाले, टी व्ही पुढं, मोबाईल पुढं, काय तुमचं पाय दुखणार नाही का? हे दुखणार नाही का? आणि इथं मंदिरात बसलं की, विधानाला बसलं की लगे मग आम्हाला सुचतंय, काय एवढं कसं बसायचं? कळतं ना मी काय म्हणतोय ते? अभिप्राय समजताय ना? मग कसं कर्म, जोपर्यंत कर्माच्या विरुद्ध तुम्ही तुमचं काय म्हणतात ना आंदोलन करणार नाही, तोपर्यंत कर्म जाणार पण नाहीत ना. जेवढं तीव्र आंदोलन करचाल तेवढं तीव्रतेनं जातील का नाही जाणार? काय विचारतोय? शास्त्रात आपण तुम्ही सगळे स्वाध्याय केलेले जीव आहात, तुम्हाला माहिती आहे का नाही? जर कर्माच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं तर कर्म जातील का नाही जाणार? डिपेंड करते तुमचं आंदोलन कसं आहे ते. तुमचं आंदोलन काय मोडून पण टाकणार बरं का. आता जर तुम्ही सरकारच्या विरोधात काय आंदोलन केलं तर सरकार काय करते? तुमचं काय करतंय? मोडून टाकताय का नाही? इंग्रजांनी पण तेच केलं. किती प्रयत्न केले इंग्रजांनी? काय केलं? तुम्ही जे काय आंदोलन करचाल त्याला कसं विस्खळीत करायचं ते प्रयत्न करत होते का नाही? पण तरीसुद्धा डटून राहावं लागतं, आहे ना? तसं कर्माच्या विरोधामध्ये मग आंदोलन करावं लागेल.
कारण तुम्ही ऐकताय कर्माचं, प्रॉब्लेम नाही आहे कर्मामध्ये. कळलं का काय म्हणतोय ते? प्रॉब्लेम कर्मामध्ये नाही, ते जड आहे, पुद्गल आहे, अचेतन आहे, पण ऐकताय तुम्ही त्याचं ना. म्हणून इथं लिहिलेलं काय आहे की स्वरूप को न तो देखते है न जानते है ना. जिन कर्मों की कृपा से जीव सामर्थ्य को भी प्राप्त नहीं करते. कळतंय? ज्या कर्माच्या कृपेने हा जीव आपल्या खऱ्या सामर्थ्याला सुद्धा प्राप्त करत नाही. उन कर्मों को जिन्होंने दुर्धर ध्यान के द्वारा जड़ से नष्ट कर दिया. कळलं? ऐसे वे सिद्ध भगवान क्या अनंत विज्ञान आदि अनंत चतुष्टय रूपी अमृत नदी के स्वामी अर्थात अनंत चतुष्टय के धारी नहीं है? अर्थात अवश्य ही आहे. विश्वास ठेवा म्हणाले. विश्वास ठेवा म्हणजे शास्त्र वाचून होय म्हणतोय, पण तसं भगवंतांना बघताना बघा. वा प्रभो तुम्ही कसे आहात? अनंत चतुष्टय, अनंत ज्ञान, अनंत अनंत अनंत. समजते का? ह्या चारीने युक्त आहात आपण, है ना. मग त्याचं कारण हुडकलं तर कळेल ना. आणि असंच आहे, जोपर्यंत आपण कर्माचं ऐकणार आहे ना तेवढा त्रास होणार. बघा तुम्ही कधी पण बघा, जेवढं मनाचं ऐकणार, काय जेवढं मनाचं ऐकणार तेवढं काय होणार? ते सांग. बरोबर आहे का? मनरूपी काय सांगितलं, खड्डा आहे का नाही? कधीच भरत नाही. आशेचा खड्डा आहे ना, मनातल्या विचारांचा जाळ कधीच 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 होत नाही. म्हणून तर आपण भजनं म्हणतो ना मनाच्या विरुद्धात. काय म्हणतो? कोणती भजन आहेत मनाचं? हां, मन माझे मोहून गेले विषयात किती हे रमले. बरोबर का नाही? हे आहे. दुसरं मेरे मन मंदिर में आन पधारो. तिसरं हां, मन मन आहे का? मन आहे. अब विषयों में नाही रमेंगे चिदानंद पान करेंगे. पुढं भजनामध्ये मन कुठे आहे मला फक्त सांगा. मन हां, मी त्याची वाट बघतोय. हे समज मना, हे समज मना विचार करूनी पाही तव जीव लग कोणी नाही. बस सगळं नाही माहीत आपल्याला, फक्त ध्रुव ध्रुव. अजून कुठे आहे मन? कोण सांगत होतं? मन 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 शब्द आहे का? मन त्यामध्ये नाही. मी जे भजन पाठ असेल त्यातलं, नाही तर जाऊ दे सोडत. तसं काय नाही. काय मन शब्द आहे का त्यामध्ये? मन बघा, बाकीची भजनं आहेत भरपूर. त्यांनी बरोबर सांगितलं त्या विधानामध्ये, चाह मुझे हे दर्शन की त्यामध्ये आहे, आलेलं आहे. विधानामध्ये ऐकलेलं ते ठीक आहे, ते तुमचं पाठ नसणार, ते माझं पाठ आहे. तन मन वचन से बंद हो राग द्वेष व्यापार, असं त्यामध्ये शब्द आला होता. ठीक आहे, तो नाही. मला विषय काय आहे? मन आणि कर्म. कळलं का नाही? ह्यांचं आम्ही ऐकतोय म्हणून संसारामध्ये आहे. बरोबर बरोबर, चांगलं आहे ते. जुनं एक भजन आहे. बरोबर.
आहे ना. असं असं थोडं रोज काहीतरी जरा चिंतन करायला पाहिजे, आहे ना. तर मग सांगायचा अभिप्राय की हे कर्म आणि मनाच्या अधीन आहोत आणि त्याच्या विरुद्धच आम्ही कधी जायला तयार नाही आहे आणि त्याच्या विरोधात जात नाही आहे, म्हणून तर इथं काय होतं आहे, आपल्याला सिद्ध होण्याचा मार्ग कठीण जातो. कळालं का? तप करायला काय सांगितलं? श्रावकांना पण सांगितलं नाही तप करायला षटकर्मामध्ये. मग तप कुठले कुठले आहेत? मुख्य 2 तप आणि परत त्यांचे 6 भेद, बरोबर का नाही? आणि नवीन सुना कोण सांगतील 6 अंतरंग कोण आहे, 6 बहिरंग कोण आहेत? नवीन बरं का, कोण सांगू शकते का? नाही तसं नाव का ना कशाला घ्यायचं, ज्याला सांगायचं असेल त्यांनी सांगेल की. हां थोड्या जुन्या, जास्त जुन्या आहेत शेवटी, पण थोड्या जुन्या सुना म्हणतोय, सासवा नाही. मला माहिती आहे की सासवांचं पाठ झालं. अजून थोड्या जुन्या कोण सांगते का? 6 अंतरंग 6 बहिरंग. जाऊ दे सासवा सांगा, कोण सांगते? हात वर करा. जाऊ दे साधना का की हात वर करते, सांगा. हे काय झाले? अंतरंग. बहिरंग विविध शय्यासनाने. मग हे जे 6 अंतरंग 6 बहिरंग तप आहेत ते मनाच्या आणि कर्माच्या विरोधातच करायचेत ना. कळतंय का नाही? हे जे सांगितलं ना 12 तप, हे मनाच्या आणि कर्माच्या विरोधातलं आंदोलनच आहे. आणि हे आंदोलन ज्यांनी जास्त छेडलेलं आहे त्यांचा मुक्ती मार्ग प्रशस्त झालेला आहे. आपण बघितले आहे का नाही? सुदर्शन सेठजी असो अथवा जंबूस्वामी असो, बघितलं का नाही तुम्ही? हां हे तप करतायत. वारिशेन असो, कितीतरी अनेक नाव आहेत, अजून अनेक निघतील, आहे ना. हे तप करतायत म्हणजे काय करतायत? मन आणि कर्माच्या विरोधातलं आंदोलन आहे ते, आहे का नाही? त्यामुळे तर सांगितलं की मग तो मार्ग प्रशस्त होतोय. नाही तर सिद्ध बनणार कसं? रोजचेच ते आहेत ना, रोजच आपण मनाचं ऐकतोय का नाही? काय रोजच आहे का नाही मनाचं ऐकणं? मन म्हणलं मला हे खायचंय, खातोय. मन म्हणलं मला आता काय करायचंय, फिरायला जायचंय, जातोय. मन म्हणलं मला आता काय करायचंय, हां काय करायचंय, काय म्हणताय? काय ऐकू येत नाही मला. TV सिरियल. मन म्हणतं शिखरीला जायचं वय. बर चांगलं आहे. तर सांगायचा अभिप्राय, आता आपण घटवतोय का विषय भोगांचं ना, आहे ना. चांगलं आहे की तीर्थक्षेत्रावर जावा, गुरूंच्या दर्शनाला जावा वगैरे, चांगलं आहे. पण मला इथं घटवायचं काय आहे की हे मन जे आहे ते काय मागते सारखं, तुम्ही विचार केला का? ह्या मनाला काय पाहिजे असतंय? उठल्या उठल्या काय पाहिजे सांगा बरं? उठल्या उठल्या काय बघता तुम्ही? झोपेतून उठल्यानंतर काय पाहता? एवढा प्रश्न मी विचारलाय फक्त. काय करता आता? काय अवघडच आहे काय? सोपा प्रश्न आहे. करता, चांगली गोष्ट आहे. करत नसाल तर करा. त्यानंतर काय करता? समजा थोडं लवकर उठला, मोबाईल बघता का नाही सांगा पहिल्यांदा? मोबाईल कुठे ठेवलाय? भले मोबाईल बघत नसताल, पण मोबाईल कुठं ठेवला हे बघता का नाही? भले मोबाईल ऑन करत नसताल, तुम्ही काय ते बघत बसत नसाल, परंतु कुठं ठेवलाय पहिला मनातला प्रश्न तो असतो. नाही किती वाजले आता उठल्यावर म्हणतोय ना मी,
हां, ते म्हणजे लक्षात येते का मला सांगायचा अभिप्राय काय आहे? एवढी त्याची काय झालेली आहे, मन समजते का नाही? म्हणून तर ते सांगतात ना डिजिटल उपवास करा, सांगतात का नाही? काय ते येतात ना, हा ना, अजिबात नेट चालू करणार नाही, मोबाईल ठेवा, सगळ्यांना सांगून ठेवा, काय असं ते फोन करा, पण नेट चालू करणार. अवघड असते. नेट चालू केलं तर फक्त कामाचं तेवढं बघणार, कामाचं समजतं ना, म्हणजे तुमचं दुकानातलं वगैरे काय असेल ते, बाकी काय नाही बघायचं. देवाचं पण नाही बघायचं. ते आपण थोडं देवाचं बघायला जातोय आणि त्याच्या नादात हळूच कधी बाहेर पडलो असतोय कळत पण नसते, आणि मग बाकीचं चालू होतं. आहे का? सांगायचा अभिप्राय, सांगायचा उद्देश काय आहे की जे काही चालू आहे ते मन आणि कर्माच्या अधीनतेने आम्ही गुलाम झालो आहोत, आणि ही गुलामी जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत त्याच्या विरोधात कार्य होणार नाही, आणि तोपर्यंत आम्ही मोक्ष मार्गस्थ कसं होणार? बरोबर का नाही? म्हणून तिथं ते घटवलं की ते सगळ्याने रहित झाले, म्हणून ते अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत शक्ती हे दिसणार. आपल्याला एक चांगली सवय तर लागली आहे की आपण रोज स्वाध्यायाला येतोय. आता जे स्वाध्यायादी करत नाहीत, पाठशाळाधिकामध्ये येत नाही, त्यांना तर काय करतात, ह्या टायमात काय करतात प्रश्न विचारा. काय करतात? मोबाईल सुटत नाही. तुम्ही दुपारचा स्वाध्याय चालू केला तर दुपारचा पण मोबाईल संपेल, संध्याकाळचा चालू केला तर संध्याकाळचा पण मोबाईल संपेल का नाही संपेल? आम्हाला माहिती तरी बघणारे रात्री बघतच बसणार, मग रात्रीचा बी स्वाध्याय करा. असं सांगतोय वारंवार. कुठल्याही बाकीच्या गोष्टीमध्ये आपण ध्येय ठेवतो का नाही ठेवत? कितीतरी वेळा सांगितलंय का नाही? आता काय काय जण असंच होते का नाही, जोपर्यंत घर बांधून होत नाही तोपर्यंत मी हे खाणार नाही, ते खाणार नाही, जोपर्यंत काय काय असते, काय माझं हे शिक्षण होत नाही, ते होत नाही तोपर्यंत मी हे करणार नाही, ते. तसं आपण काय प्रतिज्ञाच करत नाही. स्वतःचा स्वाध्याय करतोय का? मग ते स्वाध्याय करत असताना प्रतिज्ञा करा. काय? जोपर्यंत हा स्वाध्याय होत नाही, वाचून होत नाही, तोपर्यंत मी हे करणार नाही, ते करणार नाही, असं चांगली शिक्षा ठेवायला पाहिजे. उगं काय तर किरकोळ सोडून काय उपयोग नसते. आत्ता प्रतिज्ञा करून टाका, एक ग्रंथ घ्या, हा ग्रंथ वाचत नाही तोपर्यंत मी आंबा खाणार नाही. म्हणजे आंब्याच्या अगोदर तुम्ही वाचून करताय. उगं बारका इष्टोपदेश वगैरे घेऊ नका सांगतोय. बारका काय तर घेते तो, लय लोक चालाक असतात तेवढेच, बारका नाही घ्यायचा. मग जसा वेळ मिळतोय तसं बघा. बरं ठीक आहे, वाचायची रुची नाही ना, प्रथमान योग घ्या. असा थोडाच नियम आहे की तुम्ही हे वाचा म्हणून. ज्यांना रुची आत्मानुशासन आधी सोपे ग्रंथ घ्या, पद्मनंदी पंचविंशतिका घ्या. वाचतोय का नाही आपण? वाचून काढा बरं एकदा. बघा किती दिवसात होतं सांगा बरं. माझं एवढ्या दिवसात वाचून झालं बघा. मी उगं भरभर वाचायचं म्हणून नाही, समजून. ज्यांना चिंतन करत वाचा त्यांनी चिंतन करत वाचा, तसं पण काय नाही आहे आपल्याला म्हणणं. पण आवश्यक आहे की नाही? एवढं माझं तर म्हणणं आहे की जे आपण वाचतो त्याचे नोट्स काढायला पाहिजे. आम्ही तर काढत होतो बाबा, जेव्हा आम्ही शिकत होतो, भले जेव्हा नातेपुते असो किंवा बाहुबलीला वगैरे, आम्ही नोट्स काढत होतो. बाबा हिथं काय विशेष आलेलं आहे, हिथं काय विशेष आलं आहे, पॉईंट्स फक्त काढायचे, समरी काढायची. कळतं का नाही? त्याशिवाय स्वाध्यायाचं काय होत नाही. नुसतं आपलं वाचतेत. काय वाचलं हे आपल्याला तर कळलं पाहिजे का नको? कळलं का नाही? आपले नोट्स काढा. करणार का? आत्ता होय म्हणतात आणि परत काहीच करत नाहीत. आहे ना? रोज चिंतन करताय का? रोज एक गुण घेताय का सांगा बरं? आता ते गावचं घटवतं ना, रोज एक गुण घ्यायचा आणि भगवंताचं दर्शन करायचं, जाप करायचं, ध्यान करायचं सांगितलेलं आहे का नाही? किती जण करतात? हात वर करा जरा. रोजचं 1 2 3 4 5 संपलं. पंचपरमेष्ठी भेटली.
काय करावं. हळूहळू ती बी संख्या कमी होती. बघा गंमत. काळ जाईल तसं 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 असं आहे अभिप्राय. चांगल्या गुणांचा लगेच सुटती, वाईट सवय लगेच धारण केली जाते. काहीतरी करा. चला पुढं भावार्थ. सिद्ध भगवान ने अनंत ज्ञान, अनंत दर्शन आदि समस्त गुणों को रोकने वाले कर्मों का नाश किया है, अतः वे सिद्ध अनंत चतुष्टय के धारक है. अजून एक श्लोक घेऊया आणि थांबूया. 493. सभी जीवों में सिद्ध जीव सबसे अधिक ज्ञानी और सुखी है. एकाक्षात् बहुकर्म संवृत मते द्वया जीवा सुख ज्ञानादित्य युता भवन्ति किमपि कलेशोपशान्तेरिह. ये सिद्धास्तु समस्त कर्म विषम ध्वान्त प्रबन्धच्युताः सद्बोधाः सुखिनश्च ते कथमहो न स्युस्त्रिलोकाधिपाः. कर्मावरण सहित एकेन्द्रिय तो जो सब कर्मों से विरहित तीन लोक के स्वामी हो. बहुत कर्मों से छिपा हुआ है ज्ञान जिनका, ऐसे एकेंद्रीय जीवों की अपेक्षा जब कुछ दुखों की शांति की अपेक्षा द्विइंद्रिय आदि जीव अधिक सुखी तथा अधिक ज्ञानवान है, तो जो समस्त कर्म रूपी भयंकर अंधकार के संबंध से रहित है और जो तीन लोक के स्वामी है, ऐसे सिद्ध भगवान सबसे अधिक श्रेष्ठ ज्ञान के धारी तथा अधिक सुखी क्यों न होंगे, अर्थात अवश्य. आता म्हणाव काय आम्हाला सांगायला, आम्हाला मान्य आहे की सिद्ध भगवान अनंत सुखी आहेत, अनंत ज्ञान आहे, आम्हाला मान्य आहे की. का सांगायला? अहो मान्य आहे म्हणजे नुसतं ज्ञान आहे, श्रद्धा नाही का? काय विचारतोय? श्रद्धा म्हणजे नुसतं बोलायला आणि इथं मंदिरात बसून मान हलवायला नाही, हा ना. तुम्हाला जर विचारलं तुमच्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला, काय आठवतं सांगा बरं. खरं खरं सांगायचं देवा पुढं. काय प्रश्न विचारलाय? प्रश्न काय विचारलाय? आपल्या लाईफमधला सगळ्यात आत्तापर्यंतचा आनंदाचा क्षण कुठला? कुठला? मी नावं नाही घेत तुमचं, तुम्ही सांगा की. काय तुमची नावं घेऊन बसू एकेकाची? सांगा की कुठला? जेव्हा हे माताजी वगैरे सांगायला लागले की शास्त्र शिकवायला लागले की हाच खरा धर्म आहे, तेव्हा जो आनंद झाला म्हणजे शिकल्यानंतर. तो कुठला तारीख होती? मग ते आनंदाचा क्षण नाही. असा क्षण क्षण मी काय तुम्हाला सांगतो म्हणलं ना, मला उगं इथं म्हणायचं म्हणून नाही म्हणायचं. तारीख म्हणा किंवा साल म्हणा, काय तर आठवतं का नाही? टायमिंग आठवतो, काय तर आठवतो का नाही? आनंदाचा क्षण कसा असतो त्याच्या डिटेलिंग असतात आपल्यामुळे, त्याला म्हणायचा आनंद. मग सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला? कुठला आहे क्षण, पण आम्ही सांगणार नाही म्हणायचं. मला माहिती आहे तो सगळे क्षण कुठले आहेत? संसाराचे आहेत, विषयभोगांचे आहेत, आणि ते तुम्हाला तेच आठवणार.
म्हणून तर सांगतो की तिथं अजूनही हेच श्रद्धान आहे की तिथं सुख आहे. सिद्ध भगवान अनंत सुखी आहेत, सिद्ध भगवान अनंत ज्ञानी आहेत, हे नाही आहे श्रद्धान. म्हणून तर त्याच्यानुसार काही तेवढा पुरुषार्थ होतो का सांगा बर, जेवढा आपल्याला बाह्य गोष्टीमध्ये पुरुषार्थ होतो. आज सुद्धा स्वतःचं स्वतः चिंतन करा. जेवढं आम्हाला श्रद्धान आहे, बाहेर सुख आहे आणि त्यानुसार जेवढं आम्ही तिथं पुरुषार्थ करतो आहे तेवढं मला अनंत सुख आहे, तसा श्रद्धान तेवढा आहे का आणि तसा पुरुषार्थ आहे का, स्वयंचिंतन करा. म्हणून तो श्लोक सांगितला की बाबा नाही बाबा, सिद्ध भगवान कसे आहेत, अनंत. कारण आम्ही आतापर्यंत ज्या सुखाची अनुभूती घेतलेली आहे ती कर्मजन्य आहे, इंद्रियजन्य आहे. सपरम बाधासहितम, पुढं विच्छिन्नम, पुढं माझी काय आता पाठ आहे, तुमची किती पाठ आहे बघायला लागलोय का, गेले विसरून कोण असतो. आता का डोळे बंद करून बसले कोण असतो, सांगा की. सपरम बाधासहितम, पुढं किती जणांनी घटवलेलं आहे, सगळ्या ज्ञानींनी इथं येऊन घटवलं आहे का नाही आपल्याला. सपरम बाधासहितम, पुढं काय विच्छिन्नम, काय करावं. सपरम बाधासहितम विच्छिन्नम बंधकारणम विषमम. कुठल्या ग्रंथातली गाथा आवडतं सांगा. प्रवचन सार. सांगायचा अभिप्राय ठीक आहे, मला ते काय नाही घटवायचं. मला घटवायचा अभिप्राय काय आहे की इंद्रिय सुख अथवा काय आहे, हे कर्मजन्य जे सुख आहे, ज्याचा आम्हाला वाटतं की माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण, पण तो सुद्धा कसा आहे, पराधीनतेने युक्त आहे, बाधेने सहित आहे. कसा आहे, विच्छिन्न म्हणजे नष्ट होणार आहे, बंधाला कारण आहे, विषम आहे. कितीतरी घटवलं आहे सगळ्या गोष्टी आहे ना. म्हणून इथं घटवलं काय की सिद्ध भगवान सबसे अधिक श्रेष्ठ ज्ञान के धारी तथा अधिक सुखी क्यों न होंगे, अर्थात अवश्य होंगे. आणि हे श्रद्धान आपल्याला अजून दृढ कसं होणार, जसं जसं आम्ही चिंतन करू तसं होणार. वारंवार म्हणतात चिंतन करा चिंतन करा, पण एक टास्क आपण घ्यायला पाहिजे असतो माहिती आहे का, आहे ना. आता हे बंद केलं आहे का नाही, आता 8वा सिद्धांचे गुण, ह्याला म्हणतात चिंतन. कळलं का नाही. मग कळतंय आपण कितीतरी दिवस सिद्धांची स्तुती करतोय, पण किती सिद्धांचे गुण आठवत आहेत. काय म्हणतोय कळलं का नाही. सिद्धांवरचा एक लेख लिहा म्हणलं तर लिहिचाल का तुम्ही, नाही. थोडी तयारी करतो अगोदर, थोडं इकडचं वाचतं तिकडचं वाचतं, मग तर त्याला नाही हो, मग ती खरी स्तुती होत नाही. मग इकडचं फक्त तिकडंच केलं की दुसरं काय केलं. कळलं का नाही. आम्हाला जे यायला पाहिजे ते आमच्या ज्ञानातून आलं पाहिजे. कळलं का नाही, तर ती खरी स्तुती होतीये. आणि ते तसं दिसलं पाहिजे ना. बाकीच्या विषय भोगातल्या किती ते गप्पा मारत बसतो, सिद्धांवर किती वेळ बोलणार आपण, किती वेळ बोलणार. चालू आहे कितीतरी दिवस प्रकरण चालू आहे तेच, पण बोलणार किती वेळ असं विचारतोय मी तुम्हाला. तुमच्यात तुम्ही इथं बोलणार नाही मला माहिती आहे. तुमच्यात किती वेळ बोलणार सिद्धांबद्दल, संपलं. आणि बाकीच्या गोष्टीबद्दल असं का होतंय, कारण सिद्ध आमच्या ज्ञानामध्ये अजून विराजमान झाले नाहीत. बरोबर का नाही. सिद्धांचे गुणांचं स्मरणच करत नाही तर मग कसं बोलणार त्यांच्याबद्दल. तर तसं स्मरण वाढवा आणि हे चिंतन आहे. बरोबर का नाही. प्रयत्न करा. आणि अजून तुमचं काय चिंतन झालं तर मला सांगा. हो.